छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा एमआयएमच्या तिकिटावरती मैदानात उभे आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे अशी लढत होणार आहे। 2019 मध्ये झालेल्या हिंदू मताच्या विभाजनाचा फायदा इम्तियाज जलील यांना ह्यावेळेसही होऊ शकतो। 2019 लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज जलील असा सामना झाला होता। यामध्ये इम्तियाज जलील हे 4492 मतांनी विजयी झाले होते। अपक्ष असणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेले 2 लाख प्लस मतं, त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं। आता 2024 निवडणुकीत पुन्हा एकदा संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे आमने सामने असल्यामुळे हिंदू मताचा विभाजनाचा फटका कोणाला बसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। गेल्या 5 वर्षात इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आपली पकड बसवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। विरोधी पक्षात असूनही वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत होते। इम्तियाज जलील यांनी जरी अनेक आंदोलनात पुढाकार घेतला असला तरी प्रत्यक्षात शहरासाठी त्यांनी अशी उल्लेखनीय कामगिरी केली नाही, असं मतदारांमध्ये नाराजीचा सूर तर मागील लोकसभा निवडणुकीत वंचितने थेट इम्तियाज जलील यांना पाठिंबा जाहीर केला होता, त्याच्यामुळे मतांची टक्केवारी वाढली होती। पण या निवडणुकीत आणखी वंचितने इम्तियाज जलील यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही। तर चंद्रकांत खैरे हे 2019 च्या अगोदर या मतदारसंघातून सलग 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते। या मतदारसंघात खैरे यांची चांगली ओळख आहे। एक धार्मिक व्यक्ती म्हणूनही त्यांना या मतदारसंघात ओळखलं जातं। अनेक निवडणुकीचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांना निवडणुकीत प्रचार कसा राबवायचा हे पूर्णपणे माहीत आहे। पण मागील निवडणुकीत विकासाचं व्हिजन नसल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला होता। त्याचबरोबर गेल्या निवडणुकीत शिवसेना एकत्र होती आणि भाजपचाही शिवसेनेला पाठिंबा होता। त्याचा फटका या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा बसणार आहे। गेल्या निवडणुकीत एकाच पक्षात असणारे संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे आता हे एकूणाच्या विरोधात आहेत। संदीपान भुमरे यांनाही राजकारणाचा दांडगा अनुभव आहे। गेल्या 2.5 वर्षापासून ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत। संदीपान भुमरे सोबत शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे त्यांच्या पाठीशी आहेत। त्याचबरोबर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतही संदीपान भुमरे यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो। पण या मतदारसंघातील संदीपान भुमरे यांचा निगेटिव्ह पॉइंट म्हणजे ते ज्या पैठण विधानसभा मतदारसंघातून येतात तो विधानसभा मतदारसंघ त्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येत नाही, त्यामुळे त्यांच्या हक्काचे जे मत असतील ते संदीपान भुमरे यांना मिळणार नाही, त्यामुळे याचा तोटा त्यांना 100% होणार। त्याचबरोबर भुमरे यांना विधानसभा निवडणुकीचा जरी अनुभव असला तरी त्यांना लोकसभेचा अनुभव नाही आणि त्यांना उमेदवारही खूप उशिरा भेटले आहेत, त्यामुळे त्यांना पूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढायला खूप कमी दिवस उरले आहेत, त्यामुळे त्यांना हे थोडंसं अवघड जाऊ शकतं। त्याचबरोबर मराठा समाजाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी जरी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी त्यांनी अद्याप भुमरे यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही, त्यामुळे मराठा समाजाचे मतविभाजन भुमरे यांना रोखता येईल का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकंदरीत या लोकसभा निवडणुकीत प्रमुख 3ही उमेदवार आपला प्रचार जोर लावून करत आहेत, पण यामधील कोणता उमेदवार परफेक्ट मताची गोळाबेरीज करतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार खासदार म्हणून दिल्लीला जाईल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।